हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार 14 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, एकीकडे कृष्णा, दुष्यंत आणि आढळराव या तिघांची एकी झाली आहे आणि दुष्यंत चक्क आढळरावांचे पाय धुतोय. आपल्या सर्वांना माहिती आहे की आजपर्यंत दुष्यंतने आढळरावांचा किती अपमान केला होता. त्याला कधीच बापाचं प्रेम नव्हतं मिळालं आणि त्याने सुद्धा आढळरावांना कधीच आदर दिला नव्हता. पण आता सगळे गैरसमज दूर झाले आहेत आणि दुष्यंत आढळरावांना मान देतोय, चक्क त्यांचे पाय धुतोय. आणि हे पाहून अनुसूया आणि समरचा चांगला जळफळाट झालाय. तर तिकडे बाळजाबाईचे प्रयत्न सुरू आहेत चक्क 24 तासाच्या आत आढळरावांच्या घरात परत येण्याचे. मग बाळजाबाई असं नेमकं करणार तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आढळरावांनी कृष्णाला घरातील तिजोरीच्या चाव्या दिलेल्या असतात आणि कृष्णा ही आढळरावांना म्हणते, नाही आबा, हा हक्क मोठ्या आईचा आहे, सासूबाईंचा आहे, तुम्ही त्यांनाच हा हक्क द्या. तर आढळराव म्हणतात, अगं कृष्णे, मी तुला मान दिला याचा अर्थ मी अनुसूयाचा अपमान केला असा होत नाही. आणि ही तिजोरीची चावी सांभाळणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे आणि आमच्यासारख्या म्हाताऱ्या लोकांच्या खांद्यावर ही जबाबदारी नकोय. ही जबाबदारी तूच पेलू शकते आणि या चाव्या तुझ्याकडेच असायला हव्यात. अनुसूया सुद्धा खोटं खोटं नाटक करते, अगं भय कृष्णे, आता यांनी सांगितलं ना, मग जास्त बोलायचं नाही, या चाव्या तुझ्याकडेच राहू द्यायच्या, हा तुझाच हक्क आहे. समर ह्या खूप चिडलेला असतो, पण दुष्यंतला मात्र आनंद होतो आणि कृष्णा ही अनुसूयाला सांगते, सासूबाई, या चाव्या जरी माझ्याकडे असल्या तरी मी या चाव्यांची फक्त राखणदार आहे, पण खरा हक्क तुमचाच आहे आणि तुम्हाला जेव्हा हव्या असतील या चाव्या तुमच्याकडे असतील. अनुसूया हो म्हणते. घरातील सगळेजण खूप खुश असतात, पण तेवढ्यात आपली कैकई मंथरा असं काहीतरी बोलते ज्यामुळे सगळ्यांनाच टेन्शन येतं आणि ती म्हणजे मैनावती. मैनावती म्हणते, हे सगळं तर ठीक आहे, पण समरचं काय? सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने पाहतात की समरचं काय? तर मैनावती म्हणते, आता समरचा जन्म हा दुष्यंतच्या आधी झालाय, म्हणजे समर या घरातील सगळ्यात मोठा मुलगा आहे आणि त्याला तर त्याचा हक्क मिळायलाच हवा ना. समरला या घरात तर राहायला सुद्धा खोली नाहीये, मग त्याला त्याच्या हक्काची खोली, त्याच्या हक्काची जागा मिळायला हवी. आणि या घरात सगळ्यात चांगली खोली म्हणजे दुष्यंतची खोली. त्या खोलीवर दुष्यंतचा नाही तर समरचा हक्क आहे आणि ती खोली समरलाच मिळायला हवी. समर वाकड्या नजरेने आढळरावांकडे पाहतो. तर अनुसूया खूप खुश होते. आढळराव टेन्शनमध्ये येतात, दुष्यंतला सुद्धा वाईट वाटतं आणि मैनावती म्हणते, दुष्यंत सुद्धा या घरचाच लेक आहे, पण शेवटी समर या घरचा थोरला लेक आहे आणि हा सगळा हक्क त्याचा आहे, त्यामुळे त्यालाच ही खोली मिळायला पाहिजे. दुष्यंतला वाईट वाटतं. तर आढळराव सुद्धा दुःखी होतात. जयकांत, दलपत यांना मात्र आनंद होतो. अनुसूया सुद्धा मनातल्या मनात खुश होत असते. दुष्यंत म्हणतो, हो हो काकी एकदम बरोबर बोलतीये, समर या घरचा मोठा मुलगा आहे आणि त्याचाच या सगळ्या गोष्टींवर हक्क आहे, ती खोली त्यालाच मिळायला हवी, आम्ही ती खोली सोडायला तयार आहोत. समर काहीच बोलत नाही. तर मैनावती, दलपत खूप खुश होतात, पण अनुसूया चक्क त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते आणि म्हणते, दुष्यंता, हे काय बोलतोयस तू? तुला मी म्हणाले ना, जसा माझ्यासाठी माझा समर तसाच तू आहे आणि तुला खोली खाली करण्याची काहीच गरज नाहीये. समर हा राहील कुठेतरी, पण तू ती खोली सोडायची नाहीस, तू तेथेच राहायचं. हे ऐकून मैनावती, जयकांतला मोठा धक्काच बसतो. तर दुष्यंत म्हणतो, नाही मोठी आई, असं कसं? खरंच काकी जे बोलली ते मला पटलंय. या सगळ्यांवर समरचा हक्क आहे आणि ती खोली सगळ्यात मोठी आहे, त्यामुळे तेथे समरनेच राहायला हवं, आम्ही ती खोली खाली करतो. पण अनुसूया त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते आणि म्हणते, दुष्यंता, जर समर या घरचा मोठा मुलगा आहे तर तू सुद्धा या घरचाच मुलगा आहेस ना, आणि माझ्यासाठी तू आणि समर सारखेच आहात. मी समरसाठी तुझा हक्क मारून घेईल, तुझी खोली त्याला देईल असं बिलकुल होणार नाही. मी तुझी खोली त्याला देण्याची काहीच गरज नाहीये. हे ऐकून समर चिडतो. मैनावती, जयकांत हे सुद्धा दुःखी होतात. तर आढळराव म्हणतात, आता आईने सांगितलंय ना, तर गुपचूप ऐकायचं, नाहीतर फटके मिळतील. दुष्यंत आणि कृष्णा हसू लागतात, पण समरचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो. तो खूप चिडतो. अनुसूया म्हणते, अरे आपण सगळे या घरामध्ये सुखाने गुण्या गोविंदाने राहायला आलोय आणि असं ही माझी खोली, तुझी खोली, माझा हक्क, तुझा हक्क असं नाही करायचं.
आपण सगळेच वारस आहोत, सगळेच हक्कदार आहोत. त्यामुळे असं एकमेकांच्या हक्काबद्दल नाही बोलायचं. पण मैनावतीची आग मात्र शांत झालेली नसते. तिचं पेट्रोल संपलेलं नसतं. ती आगीत आणखीन पेट्रोल ओतते आणि म्हणते, ठीक आहे, पण समरचं काय? समर कोठे राहील? अनुसूया म्हणते, समरचं काय? समर या जयकांतच्या खोलीत राहील. हे ऐकून जयकांत, मैनावती, दलपतला जबर धक्काच बसतो. त्यांचा विश्वासच बसत नाही की आपला प्लॅन आपल्यावरच उलटला आहे. समरला मात्र हे आवडत नाही आणि अनुसूया ही जयकांतला विचारते, काय जयकांत शेठ, चालेल ना तुमचा भाऊ तुमच्या खोलीत राहिला तर? जयकांत खोटं खोटं हसू तोंडावर आणतो आणि म्हणतो, चालेल ना काकी साहेब, काहीच प्रॉब्लेम नाही, चालेल चालेल. आणि अनुसूया म्हणते, झालं तर मग तुम्ही तिघे भाऊ आहात, मस्तपैकी गुण्यागोविंदाने एकत्र राहा, आनंदी राहा, असं एकमेकांबरोबर मिसळून राहायचं, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. दुष्यंत कृष्णा तुम्ही जा तुमच्या खोलीत. हे दोघे हो म्हणून जाऊ लागतात तर अनुसूया त्यांना थांबवते आणि म्हणते, असे कसे जाल? तुमच्या लग्नाला मी नव्हते तेव्हा तर मला मान मिळाला नाही, पण आता मला मान हवाय. दोघे जोड्याने माझ्या पाया पडा. कृष्ण आणि दुष्यंत खुश होतात आणि अनुसूयाला जोड्याने नमस्कार करतात. अनुसूया त्यांना आशीर्वाद देते आणि जायला सांगते. कृष्ण आणि दुष्यंत त्यांच्या रूममध्ये जातात. आढराव सुद्धा सांगतात, मला सुद्धा थोडं काम आहे, मी जाऊन येतो. आढराव जातात. मैनावती म्हणते, तसं तर हे तुमचंच घर आहे, पण काही हवं असेल तर सांगा, मी माझ्या खोलीत आहे. असं म्हणून मैनावती जयकांत आणि दलपतला घेऊन निघून जाते. समरला खूप राग आलेला असतो. समर अनुसूयाजवळ बसतो आणि अनुसूयाला जा विचारतो, हे सगळं करायची काय गरज होती? मला माझा हक्क मिळत होता, माझ्या हक्काची खोली मिळत होती. ते कृष्ण आणि दुष्यंत घर सोडून निघाले होते, पण तू त्यांना थांबवलंस. तुझं काय चाललंय मला तर काही कळतच नाहीये. आणि इतक्या वेळ चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणणारी अनुसूया, तिच्या चेहऱ्यावर तिचं खरं रूप दिसून येतं. तर इकडे कृष्ण आणि दुष्यंत त्यांच्या रूममध्ये परत येतात. इतक्या दिवसांनी आपल्या रूममध्ये परत आल्यामुळे दुष्यंतला खूप आनंद होतो. पण त्याच वेळेस त्याला समोर लावलेला त्याचा आणि बाळजाबाईचा फोटो दिसतो. या फोटोकडे पाहून दुष्यंतच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात. दुष्यंतला आठवतं की कृष्णाने माझ्या आईचं सत्य माझ्यासमोर आणलं होतं. त्यानंतर बाळजाबाईने मला घराबाहेर जायला सांगितलं. एवढंच नाही तर 26 वर्षांपूर्वी माझ्या जन्माआधी बाळजाबाईने काय काय केलं हे सगळं दुष्यंतला आठवतं आणि दुष्यंत खूप दुःखी होतो. पण कृष्णाचं लक्ष मात्र, अरे देवा, या रूममध्ये इतके दिवस कुणीच फिरकलं नाहीये, रूममध्ये किती धूळ आहे, झाडावी लागेल, साफसफाई करावी लागेल, याकडेच असतं आणि ती साफसफाई सुरू करते. पण दुष्यंत मात्र त्याच्या आईच्या आठवणीत रंगून गेलेला असतो. आईचा आणि त्याचा फोटो तो घेतो आणि या फोटोकडे पाहून खूप इमोशनल होतो आणि चक्क ढसाढसा रडू लागतो. कृष्णासुद्धा हे पाहते. तर इकडे समर हा अनुसूयाला जा विचारतो, आय, हे सगळं तुझं काय चाललंय? मला हे बिलकुल आवडत नाहीये. अनुसूया त्याला समजावून सांगते, समर, थोडा धीर धरायला शिक, एवढी घाई चांगली नाहीये. तर समर म्हणतो, कसला धीर? या सगळ्यावर माझा हक्क आहे. मी एकुलता एक वारस या रांगणे पाटलांच्या इस्टेटीचा, या सगळ्या संपत्तीचा. आणि तुझी कोणती माया वाया चालली आहे? ते कृष्ण आणि दुष्यंत घर सोडून चालले तर त्यांना थांबून घेतलं. माझी खोली मला मिळत होती तर ती मला मिळू दिली नाही. हे मला बिलकुल आवडले नाही आहे. हे तू काय करतीये? तुला तरी कळत आहे का? आणि तुला तर खोलीच्या चाव्यासुद्धा मिळाल्या नाही, त्यासुद्धा त्या कृष्णीला मिळाल्या. हे काय बरोबर नाही आहे. अनुसूयाला खूप राग येतो, पण या समरला कसं समजून सांगावं हेच तिला कळत नाही. तर इकडे दुष्यंत रडत असतो. कृष्णा त्याच्याजवळ येते आणि विचारते, काय झालं दुष्यंत सरकार, तुम्ही अचानक का रडताय? तर दुष्यंत सांगतो, आईची आठवण आली. कृष्णा, खरंच माझी आई किती वाईट आहे, ती किती वाईट वागली आहे हे सगळं आठवलं आणि माझा या कशावरच हक्क नाही आहे. आजपर्यंत या सगळ्यांवर मी खूप हक्क गाजवला आहे, पण आज मला कळत आहे या कशावरच माझा हक्क नाही आहे. मी उपरा आणि मी दुसऱ्या कोणाचा तरी हक्क हिरावून घेतला होता आणि मजा मारत होतो, हक्क गाजवत होतो, याची जाणीव मला झाली आहे. त्यामुळे मला वाईट वाटतंय. कृष्णाला खूप वाईट वाटतं. ती दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, तुमच्या जन्माच्या आधी या सगळ्या गोष्टी घडल्या, मग त्यात तुमचा काय दोष? दुष्यंत म्हणतो, त्याचं तर वाईट वाटतंय. एक तर माझा जन्मच झाला नसता किंवा मी जन्म झाल्या झाल्या मेलो असतो तर बरं झालं असतं. कृष्णा त्याच्या तोंडाला हात लावते आणि म्हणते, अहो असं काय बोलताय? दुष्यंत म्हणतो, योग्य तेच बोलतोय कृष्णा. माझ्या आईने एका चांगल्या बाईचा हक्क हिरावून घेतला, तिचा नवरा हिरावून घेतला, तिला तिच्या कुटुंबापासून दूर केलं आणि मग
हे सगळं साम्राज्य मिळवलं. आजपर्यंत तिने मला जे जे काही दिलं ते सगळं दुसऱ्यांच्या हक्काचं होतं. दुसऱ्यांचा हक्क मारून मी त्यावर जगत होतो, मजा करत होतो. ही भावनाच मला सहन होत नाहीये. मला खूप त्रास होतोय कृष्णा. मला असं वाटतंय की मला श्वासच घेता येत नाहीये. मला सफोकेट होतंय. हे सगळं माझं नाहीये. हा श्वास माझा नाहीये. हे घर माझं नाहीये. ही खोली माझी नाहीये. मला नेहमी असं वाटतंय की कुणीतरी मला भीक दिलीये. कुणीतरी माझ्यावर कृपा करतंय. त्याच्या हक्काचं मला असं देऊन टाकलंय. मी ओरबाडून घेतलंय कोणाच्या तरी हक्काचं आणि या सगळ्या गोष्टींचा मला खूप त्रास होतोय. दुष्यंतचा हा त्रास पाहून कृष्णासुद्धा दुःखी होते. दुष्यंत म्हणतो, अनुसूयाबाई म्हणाल्या की तू सुद्धा माझ्या लेकासारखा आहे. पण तसं नाहीये ना कृष्णा. मी बाळजाबाईचा लेक आहे, त्यांचा लेक नाहीये. मी कितीही मानण्याचा प्रयत्न केला, त्या कितीही चांगल्या असल्या तरी मला ते मान्यच होत नाहीये. माझं मन ते मानत नाहीये. शेवटी मी उपराच माझ्या आईने कोणाचा तरी हक्क हिरावून घेतला आणि हे सगळं मला मिळवून दिलं. तो बिचारा समर 26 वर्ष स्वतःच्या घरापासून, कुटुंबापासून, वडिलांपासून दूर होता. या संपत्तीपासून, ऐशोआरामापासून दूर होता. कोणामुळे? हे सगळं माझ्यामुळे झालं. मी या सगळ्यांसाठी जबाबदार आहे. माझी आई या सगळ्यांसाठी जबाबदार आहे. या गोष्टीचा मला खूप त्रास होतोय. या गोष्टीचा मला खूप राग येतोय. मला हे सगळं सहन होत नाहीये कृष्णा. माझी आई इतकं वाईट कसं वागू शकते? अशी एक बाई जिने दुसऱ्याचा हक्क लुबाडला, जी फक्त दुसऱ्यांचे हक्क काढून घेत होती आणि स्वतःची मजा करत होती, स्वतःच्या मुलाला ते देत होती, अशा बाईचा मी मुलगा आहे. मी या समाजासमोर कसं जाऊ? मान वर करून कसं चालू? मला काहीच कळत होत नाहीये. मला खूप त्रास होतोय कृष्णा. खूप वाईट वाटतंय. दुष्यंत रडत असतो आणि त्याची ही अवस्था पाहून कृष्णाला खरंच खूप वाईट वाटतं. आणि इकडे अनुसूया समरला समजावून सांगते, समर, या घरात येण्यासाठी, आपला हक्क मिळवण्यासाठी आपण 26 वर्ष वाट पाहिली आणि मग येथे आल्यावर घाई कशाला करायची? डायरेक्ट लवकर घास नाही घ्यायचा, नाहीतर ठसका लागतो. हळूहळू घास घ्यायचा. इतकी वर्ष आपण वाट पाहिली ना, मग आता कशाला घाई करतोय? सगळं ठीक होईल, तू काळजी करू नको. सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील आणि शेवटी या घरावर, या संपत्तीवर फक्त आपला हक्क आहे. आज ना उद्या तो आपल्याला मिळणारच आहे. आणि तू आता एक काम करायचं, उद्या सकाळ झाली की कृष्णाकडे जायचं. कृष्णा आता या गावची सरपंच आहे आणि सरपंचाला गावातील अनेक कंत्राटं मिळत असतात. कृष्णाला तू काम मागायचं, तिच्याकडून कंत्राट मिळवायचं. त्या कंत्राटामध्ये मोठा भ्रष्टाचार करायचा, मलिदा खायचा आणि मग गडगंज संपत्ती कमवायची, आपलं साम्राज्य वाढवायचं. आणि मग अचानक एके दिवशी त्या कृष्णाला असा धक्का द्यायचा ना, का मग सगळं काही आपलं होऊन जाईल. आढळरावांनी ती चावी कृष्णाकडे दिली ना, पाहतेस मी आता किती दिवस कृष्णाच्या हाती ती चावी राहते. मी तिच्या हातात जास्त दिवस काहीच राहू देणार नाहीये. मी सगळं परत मिळवणार आहे. हे सगळं माझं आहे आणि ते मलाच मिळणार आहे. तुझा हक्क तुला मिळणारच आहे. समरला हा प्लॅन पटतो आणि अनुसूयाने डेंजरस प्लॅन बनवलेला असतो. एखाद्या राक्षसींसारखी ती हसू लागते आणि म्हणते, कृष्णे, तुला काय वाटलं होतं? बाळजाबाई गेली म्हणजे तू सुखी झाली? नाही, ही अनुसूया तुला बाळजाबाईपेक्षा सुद्धा जड जाणार हाय, एवढं लक्षात ठेव कृष्णे. असा ठाम निर्धार ही अनुसूया करते. फ्रेंड्स, खरंच अनुसूयाला हे सगळं करण्याची काहीच गरज नाहीये. कृष्ण आणि दुष्यंत हे कोणताच हक्क मागत नाहीये, कशावरच हक्क सांगत नाहीये. उलट मोठ्या मनाने ते सगळं कृष्णा, दुष्यंत, समर आणि अनुसूयाला द्यायला तयार आहेत. परंतु तरीसुद्धा अनुसूया उगाचच त्यांच्या विरुद्ध कट कारस्थाना करतीये आणि हे खरंच खूप चुकीचं आहे. कृष्णाच्या आयुष्यातून बाळजाबाई तर आत्ता कुठे गेलीये, पण ही अनुसूया डोक्यावर येऊन बसलीये. आणि इकडे कृष्णा ही दुष्यंतला समजावून सांगते, दुष्यंत सरकार, मला तुमचा त्रास कळतोय, पण स्वतःला त्रास करून घेऊ नका. आणि तुम्ही पाहिलं ना, अनुसूयाबाई आणि समर किती चांगले आहेत. त्यांना असं बिलकुल वाटत नाही की तुम्ही त्यांचा हक्क हिरावून घेतलाय किंवा तुम्ही त्यांचा हक्क मारलाय. असं काहीच नाहीये. उलट त्यांना तर तुम्ही खूप चांगले वाटता. आजच्या काळात असं कुणीच करत नाही. तुम्ही स्वतःच्या आईच्या विरोधात जाऊन त्यांची मदत केली, त्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला. जर तुम्ही आमची साथ दिली नसती ना, तर हे सगळं शक्य नव्हतं. आणि ते तुमचे उपकार मानतात. तुम्ही त्यांच्यावर खूप मोठे उपकार केले आहेत आणि ते कधीच तुम्हाला अंतर देणार नाही, कधीच तुम्हाला दूर करणार नाही. खरंच ती खूप चांगली माणसं आहेत. दुष्यंतला सुद्धा हे पटतं. कृष्णा त्याला समजावून सांगते, आणि आबांसाठी तर तुम्ही आणि समर एकदम सारखे आहात.
आबांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. इतक्या वर्षांनी तुम्ही त्यांना वडील मानलंय म्हणून ते सुद्धा खूप खुश आहेत. त्यामुळे काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. आणि तुम्ही आता या सगळ्या गोष्टींचा बिलकुल विचार करायचा नाही की या घरावर माझा हक्क नाही आहे किंवा मी कोणास तरी हक्क मारला आहे. जे काही झालं त्यात तुमची चूक नव्हती, तुमच्या आईची चूक होती. आणि तुमच्या आईला तुम्ही स्वतः शिक्षा केली आहे, त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळाली आहे. त्यामुळे त्या अपराधासाठी, त्या चुकीसाठी तुम्ही स्वतःला जबाबदार धरू नका. जे काही झालं त्यात तुमची बिलकुल चूक नाही आहे. त्यामुळे असं यानंतर बिलकुल बोलायचं नाही, स्वतःला दोषी ठरवायचं नाही. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा मला कळतंय तू माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करतेय, परंतु जे आहे ते आहेस. या घरावर संकट आणणारी माझी आई होती, कटकारस्थान करणारी माझी आई होती. समर आणि अनुसूयाबाईने कितीही मोठं मन दाखवलं तरी 26 वर्ष त्यांनी जो त्रास सहन केलाय तो माझ्या आईमुळे सहन केलाय. ही गोष्ट सुद्धा कुठेतरी खरीच आहे आणि आपण ती नाही नाकारू शकत. दुष्यंत खूप दुःखी होतो. त्याच्या आईची पापं, त्याच्या आईचं दुःख हे काही त्याच्या मनातून कमी होतच नाही. कृष्णाला सुद्धा हे पटतं. कृष्णा मनात विचार करते, दुष्यंत सरकार, आता मी तरी तुम्हाला कसं समजावून सांगू. समर आणि अनुसूयाबाईंना त्यांचा हक्क मिळवून देताना मी तुमचा विचार केलाच नाही. तुमची काय अवस्था होईल, तुम्ही स्वतःला या सगळ्यांमध्ये पोरकं समजाल हे माझ्या लक्षातच आलं नाही. मी याचा कधी विचारच केला नव्हता, असा कृष्णा विचार करत असते. आणि खरंय फ्रेंड्स, जर कृष्णाने एक बायको म्हणून विचार केला असता तर कदाचित तिने अनुसूया आणि समरची मदत केलीच नसती. कारण कितीही झालं तरी अनुसूया आणि समरचाच या सगळ्यांवर हक्क आहे. आणि दुष्यंतच्या आईने हे सगळं ओरबाडून घेतलं होतं. आढळराव चांगले आहेत, अनुसूया नाटक करते म्हणून ठीक आहे, नाहीतर दुष्यंतला या सगळ्यांचा खूप त्रास सहन करावा लागला असता, एवढं मात्र नक्की. तर इकडे समर हा जयकांतच्या रूममध्ये येतो आणि जयकांत त्याला म्हणतो, अरे भावा समर, ये ये, वेलकम भावा, वेलकम. समर खूप चिडलेला असतो, काहीच बोलत नाही. आणि जयकांत आगीत आणखीनच तेल ओततो आणि म्हणतो, काय समर आढळराव रांगणे पाटील, या घरचे वारसदार, पण मला आहे ना भावा तुझ्याबद्दल खूप वाईट वाटतंय. 26 वर्षानंतर तू तुझ्या घरी परत आला, पण तुला तुझा हक्क मिळालाच नाही. ना हक्काची खोली मिळाली, ना हक्काचं नाव मिळालं, काहीच मिळालं नाही, अधिकार सुद्धा नाही मिळाले. आणि ज्यांचा या सगळ्यांवर हक्क नाहीये त्या कृष्णा आणि दुष्यंतला सगळं मिळतंय. जाऊ दे भावा, मला तुझ्याबद्दल वाईट तर वाटतंय, पण जास्त टेन्शन घ्यायचं नाही. हा तुझा भाऊ जयकांत शेठ आहे ना, मग टेन्शन नाही घ्यायचं. ही खोली सुद्धा तुझ्या हक्काचीच आहे. एकदम मजेत राहायचं, लाजायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. समरला खूप राग येतो आणि जयकांत म्हणतो, चल भावा मी येतो थोड्या वेळात. असं म्हणून जयकांत जाऊ लागतो. समरकडे वाकड्या नजरेने पाहतो. समर सुद्धा त्याच्याकडे रागारागाने पाहतो. जयकांत तेथून निघून जातो. समरला खूप राग येतो. या सगळ्यांवर माझा हक्क आहे, तरी भीक दिल्यासारखं हे सगळं मला मिळालंय असा विचार करून तो या बॉक्सिंग पंचिंग बॅगवर जोरात पंच मारतो. समरचा राग दिवसेंदिवस वाढत चाललाय, एवढं मात्र नक्की. आणि एक गोष्ट कळत नाहीये, जेव्हा ती पूजा घरात राहायला आली होती तेव्हा ती पूजा ज्या रूममध्ये राहायची त्या रूममध्ये समर का राहू शकत नाही. आढळराव हे बाळजाबाईच्या खोलीत नाही तर एका वेगळ्या खोलीत राहायचे, तिथं दारू प्यायचे, रडत बसायचे, तेथे कपाट होतं, अनुसूयाच्या आठवणी होत्या. त्या खोलीत समर का राहत नाही. या 2 खोल्या मोकळ्या असताना सुद्धा समर या जयकांतच्या खोलीत का राहतोय हेच कळत नाहीये. त्या 2 खोल्या गायब झालं असंच वाटतंय. आणि इकडे बाळजाबाई तिच्या झोपडीत बसलेली असते आणि तिला प्रचंड डास चावत असतात. ती कधी इकडे हात मारते, कधी तिकडे खाजवते. आई आई आई, किती डास चावताय, आता मी कसं सहन करायचं या डासांचा त्रास, सगळ्या अंगाची आगाग होतीये, लाही लाही होतीये, अशी बाळजाबाईची बडबड सुरू असते. आता एखाद्या महलामध्ये राणीसारखी राहणारी बाळजाबाई इतका त्रास सहन करतीये, मग या डासांचा त्रास तर तिला होणारच. आणि त्याच वेळेस कृष्णा तेथे येते आणि म्हणते, ओ बाळजाबाई, कसं वाटतंय गरिबाच्या खोलीमध्ये. बाळजाबाई कृष्णाकडे पाहून खूप चिडते आणि कृष्णाने हातामध्ये चक्क एका मोठ्या टोपलीमध्ये लिंबाचा पाला आणलेला असतो. बाळजाबाई चिडून म्हणते, ए कृष्णे, कशाला आली येथे, माझ्या जखमेवर मीठ चोळायला. तर कृष्णा दिसते, ओ बाळजाबाई, तुमच्या जखमेवर मीठ चोळायचं असतं तर ही टोपली भरून मी मीठ आणलं असतं ना, हा लिंबाचा पाला कशाला आणला असता. कसं आहे ना, गरिबाला खूप त्रास असतो, कमवायचा त्रास, कमवल्यावर त्याच्याकडे ते राहील की नाही त्रास, महागाईचा त्रास, भ्रष्टाचाराचा त्रास, त्याचा त्रास काही कमी होत नाही. आणि एवढं काय कमी, दिवसभर कष्ट करून घरी आला की हा डासांचा त्रास.
मग गरिबांकडे ना अशा त्या तुमच्या डासांचं मशीन, ते काय ती अगरबत्ती या गोष्टी नसतात. मग गरीब काय करतो, जे फुकटात मिळतं ना त्याचाच उपयोग करून घेतो. तो जालीम उपाय करतो. आता पहा लिंबाचा पाला, हा लिंबाचा पाला जाळला ना मग सगळे डास असे पळून जातात. तुमच्या आजूबाजूला एक डाससुद्धा फिरकायचा नाही. बाळजाबाई खूप चिडलेली असते, काहीच बोलत नाही. आणि कृष्णा तिला म्हणते, कसं आहे ना बाळजाबाई, तुमच्या आजूबाजूला इतके डास आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता. आता मी तुम्हाला गावची बिनपगारी फुल अधिकारी सफाई कर्मचारी बनवलंय. मग तुम्ही जिथे राहता तेथील साफसफाई तर करा. अहो साफसफाई नाही केली म्हणून एवढे डास आहे इथे. तुम्ही साफसफाई केली ना मग डास राहणार नाही. बाळजाबाईला राग येतो. कृष्णा तिला ठणकावून सांगते, उद्यापर्यंत सगळी साफसफाई झाली पाहिजे, लक्षात ठेवायचं. बाळजाबाई तिच्याकडे रागाने पाहते आणि कृष्णा चला येते असं म्हणून तेथून निघून जाते. या लिंबाच्या पाल्याचा चांगलाच धूर झालेला असतो. आता कृष्णाने काळजीसाठी एवढं काही केलंय पण बाळजाबाईला त्याचं काही देणं घेणं नाहीये. ती चिडलेलीच असते. बाळजाबाई म्हणते, कृष्णे तुला काय वाटतं मी काय इथे डास मारत बसणार आहे? लवकरच मी त्या घरात परत येणार तुला मारायला, एवढं लक्षात ठेव. असा ठाम निर्धार बाळजाबाई करते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. समर आणि अनुसूया यांनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे, परंतु कृष्णा आणि दुष्यंतचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आता या दोघांना, कृष्णाला आणि दुष्यंतला, समर आणि अनुसूयाचा खरा रंग, खरं रूप कधी कळणार हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे. एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दलपत, मैनावती आणि जयकांत हे तिघे मिळून चक्क दुष्यंतला म्हणतील की दुष्यंत, आता तुझा या घरावर हक्क नाहीये. तू येथे कोणत्या हक्काने राहतोय? या घरावर समर आणि अनुसूयाचा हक्क आहे. आणि हे ऐकून दुष्यंत तर गप्प बसेल, पण कृष्णा खूप चिडणार आणि या तिघांना चांगलं ठणकावून सांगणार की दुष्यंत सरकार हे आढळरावांचे लेक आहेत आणि या घरावर त्यांचाही हक्क आहे. त्यामुळे यानंतर असं बोलायचं नाही. आणि दुष्यंत सरकार तुमच्यासारखे नाहीये, जेथे सत्ता तेथे कुत्र्यासारखी शेपूट हलवत हलवत मागे जातात. हे ऐकून जयकांतला खूप राग येईल. तो ओढून म्हणेल, ए कृष्णे. दुष्यंत सुद्धा त्याच्याकडे रागाने पाहणार आणि कृष्णा सुद्धा म्हणेल, आवाज खाली, लायकीत राहायचं, नाहीतर कंबड्यात लात घालून घराबाहेर हाकलून देईल, लक्षात ठेवायचं. त्यामुळे जयकांतला खूप राग येईल आणि मग अनुसूया ही तिच्या जुन्या रूपात परत येईल. केसांमध्ये गजरा, मेकअप, एकदम रांगणे पाटलांची मोठी मालकीनबाई ती शोभत असेल. परंतु हा कार्यक्रम असणार चक्क कृष्णा, दुष्यंत आणि आढळरावांचा. आणि दुष्यंत हा स्वतःच्या हातांनी आढळरावांचे पाय धुणार आणि संपूर्ण गाव तेथे एकवटलेला असेल. आणि त्यांचं हे प्रेम पाहून समरचा चांगला जरफाट होईल आणि तो म्हणेल, आय यांचं प्रेम तर लय उतू चाललंय, लवकरच यांच्या प्रेमाचा काहीतरी बंदोबस्त करावा लागणार आहे. आणि अनुसूया सुद्धा यासाठी तयार होईल. तर इकडे बाळजाबाईला भेटायला ही तिकडी आलेली असेल जेवणाचा डबा घेऊन. आणि मग बाळजाबाई कोणत्या तरी साळुंकेला कॉल करेल आणि म्हणेल, साळुंके मला 24 तासात इकडचं जग तिकडे करायचंय. मग आता नेमकं काय होणार आहे हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.